जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार. कामराजनगर आणि रमाबाई आंबेडकर नगरमधील MMRDA राबवित असलेल्या प्रकल्पाचं काम खूप जोरात सुरू आहे. आपल्या सर्व झोपडीधारकांनी तसेच कमिटी मेंबर्सनी या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली. त्याबद्दल त्या सर्व कमिटी मेंबर्स आणि झोपडीधारकांचं देखील खूप खूप आभार. विशेषतः सर्व कमिटी मेंबर कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न घेता या ठिकाणी फक्त आणि फक्त रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर पूर्णतः विकसित व्हावं, प्रत्येक झोपडीधारकाला या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये घर मिळावं, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी काम करत आहेत. त्याचा प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवसेंदिवस आपण एक नवीन टप्पा गाठत आहोत. आज आपल्या सर्व 16,575 झोपडीधारकांचं स्वप्न, विकसित घरात राहण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. त्याचप्रमाणे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे देखील येणार आहेत. तर 3 सप्टेंबर 2024 रोजी मंगळवारी आपल्या कामराजनगरमधील साईबाबा मंदिरच्या समोर N19मधील 2,500 झोपडीधारकांना भाडे देण्यासाठी, भाड्याचे चेक वाटप करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय येणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी ज्या N19मधील झोपडीधारकांना निमंत्रण पत्रिका मिळेल त्या सर्व झोपडीधारकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते 50 झोपडीधारकांना चेक वाटप करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. तर आपलं स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करत आहोत. येणाऱ्या 4 वर्षाच्या आत संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील 16,575 झोपडीधारकांना सुसज्ज सुंदर असं बिल्डिंगमधील घर मिळेल याची शाश्वती आम्हा सगळ्यांना आहे आणि आम्ही तुम्हाला देतो. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10,000पेक्षा जास्त झोपडीधारक आपण सर्वांनी म्हणून पात्र करून घेतलेले आहेत आणि उर्वरित झोपडीधारक देखील 100% आपण सगळ्यांना पात्र करून घेऊ. एकही झोपडीधारक किंवा दुकानदार हा बेघर होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण आपले सर्व रहिवासी आणि दुकानदार हे जुनेच आहेत आणि त्यांना पात्र करणे हे SRAचं कर्तव्य आहे आणि तो आपला अधिकार आहे. तो आपण 100% सर्व झोपडीधारकांना पात्र करून घेऊ आणि आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करू. यासाठी खरोखर देवाला देखील आभार मानतो की मुंबईमध्ये कुठलाही प्रोजेक्ट एवढ्या लवकर आणि एवढ्या फास्ट झालेला नाही. त्यापेक्षा सर्वात जास्त वेगाने आपला हा MMRDA राबवत असलेला प्रोजेक्ट होत आहे. देवाचेही आभार आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे देखील आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.